मुलांनो, आजची जी शिफ्ट झाली 24 एप्रिल 2024 ची, त्या शिफ्टचं आपण सर्व ॲनालिसिस करणार आहे. कठीण होती, सोपी होती का अति कठीण होती, त्याच्यानंतर फिजिक्समध्ये कुठले प्रश्न आले, केमिस्ट्रीत कुठले आले, बायोमध्ये कुठले आले, बायोलॉजीमध्ये कुठल्या प्रकारचे नवीन प्रश्न आताच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, केमिस्ट्रीमध्ये किती लेंदी प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे, या सर्व गोष्टींची मी तुम्हाला माहिती आज देणार आहे. आणि त्याच्यासोबत पुढे जर का तुमचा PCM ग्रुपचा पेपर असणार, PCM ग्रुपचे असणार किंवा येणाऱ्या शिफ्ट्समध्ये जेव्हा तुमचा पेपर असणार आहे त्यावेळेस तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत MST CETचा सर्व ट्रेंड कळणार आहे. आणि मी एक आनंदाची गोष्ट अशी सांगतोय की आपण ज्या 5 मॉक टेस्ट दिल्या होत्या, जवळपास त्याच्यापैकी 70 ते 80% क्वेश्चन ॲज इट इज आपल्याला MST CETच्या परीक्षेमध्ये बघायला मिळत आहे. जर का तुम्ही अजूनसुद्धा ते मॉक टेस्ट डाउनलोड नाही केलं आहे, तुमच्या सर्वांसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट अपलोड केलेलं आहे. टेलिग्रामवर जायचं आहे, उदय सर केमिस्ट्री म्हणून सर्च करायचं आहे. तुम्हाला तिथं 500पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्यासोबत जोडलेले दिसणार आहे. तिथून 5 मॉक टेस्ट डाउनलोड करायचे आहे आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मुलांनो, सर्वात प्रथम आपण केमिस्ट्री बघणार आहे. केमिस्ट्रीची जी कठीण पातळी होती ती इझी टू मॉडरेट होती, म्हणजे जास्तीत जास्त मी आतापर्यंत सर्व ज्या शिफ्ट बघितल्या त्यांच्यामध्ये आपल्याला केमिस्ट्री ही इझी टू मॉडरेट लेवलचीच बघायला मिळाली. मुलांनो, जर का आता बघा मुलांनो, फार मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की एक पेपर रिव्ह्यू करण्यासाठी अत्यंत कष्ट लागतात. विचार करा, 12 वाजता पेपर होतो, त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी बाहेर येतात, सर पटकन जातात, मुलांचा कॉल येतो, अर्धा तास त्याच्यामध्ये जातो, त्यांच्याकडून कलेक्शन करावं लागतं, टीमला एडिटिंग करावं लागतं, थंबनेल बनवावी लागते, असं संपूर्ण करत अत्यंत कष्टाचं कार्य असतं. आणि मला त्याच्याबद्दल काही अडचण नाही मुलांनो, तुम्हाला मी प्रत्येक पेपर रिव्ह्यू देणार आहे. फक्त आपली जी मदत आहे ना ती प्रत्येकापर्यंत पोहोचणं हाच सरांचं जे आहे ना, सरांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करावी असं माझा प्रत्येक विद्यार्थ्याकडून माझी इच्छा, आकांक्षा, माझं स्वप्न येते. ठीक आहे मुलांनो, त्याच्यामुळे आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ जो असणार तो जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, आपण आपल्या पॉईंटवर येऊ. आता केमिस्ट्री जी आहे मुलांनो, त्याची कठीणता तर आपण सांगितली. मुलांनो, प्रत्येक शिफ्टला आपल्याला IUPAC असू द्या, नेमिंग ऑर्गॅनिक रिएक्शन असू द्या, कोऑर्डिनेशन नंबर असू द्या, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असू द्या, हे आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु या शिफ्टमध्ये जरा उतरता क्रम चढता क्रम अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळाले असं मुलांनी मला सांगितलं. मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही जर का अजून पण आपल्या चॅनलवरचा क्रॅश कोर्स बघितला नाहीये, त्याच्यानंतर PYQ सिरीज बघितली नाही तर बघा मुलांनो, बघा आणि बघाच. ते प्रश्न ॲज इट इज येत आहे आणि मॉक टेस्ट टेलिग्रामला जॉईन होऊन डाउनलोड करून घ्या. तिथं मी फॉर्म्युला शीट पण टाकली, सर्व गोष्टी तिथं अवेलेबल आहे आणि सर्वात पहिले नोटिफिकेशन तिथं पण येणार. आणि अजून पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनने प्रेस केले तर मोठी चुकी करता. येणाऱ्या काळामध्ये गायडन्स, करिअर गायडन्स, त्याच्यानंतर टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस, टॉप फार्मसी कॉलेजेस, या सर्वांची माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. नेक्स्ट मुलांनो, केमिस्ट्रीचे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स तुम्हाला कळाले. चढता क्रम, उतरता क्रम, IUPAC नॉमेनक्लेचर, नेमिंग ऑर्गॅनिक रिएक्शन, कोऑर्डिनेशन नंबर, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स, हे सर्व मुलांना आपल्याला केमिस्ट्रीमध्ये ह्या शिफ्टला जास्तीत जास्त बघायला मिळालं. ठीक आहे, आता पुढे जाऊ. फिजिक्स. मुलांना फिजिक्सची जी पातळी होती ती ह्या शिफ्टला जास्तीत जास्त इझी होती, एवढं काही हार्ड नव्हता, म्हणजे फॉर्म्युला बेस्डच होता. पण जेवढा मागच्या शिफ्टला फिजिक्स हार्ड होतं तेवढं ह्या शिफ्टला हार्ड नव्हतं. मुलांना बघायचं झालं तर सेमीकंडक्टर सारख्या सोप्या टॉपिकवरून सिंपल क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले होते. नेहमीप्रमाणे मागच्या शिफ्ट्समध्ये करंट, इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स या 2 टॉपिक्सवरचे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळाले. आपल्याला 1 ते 2 डायमेन्शन्स देखील विचारले होते फिजिक्समध्ये. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, या एनर्जीच्या फॉर्म्युल्यावर बेस्ड आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळाले. मी एवढंच सांगणार आहे, फिजिक्सचा जो पेपर होता तो अत्यंत इझी होता या शिफ्टमध्ये. मी एवढंच सांगणार आहे, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. आता अनेक मुलांचे मला फोन येतात की सर आमची 30ला परीक्षा, सर आमची 29ला परीक्षा, आम्हाला फार टेन्शन आलंय सर, आमचा फार जीव घाबरतोय सर. मी त्यांना एकच सांगणार आहे मुलांनो, स्वतःच्या आत्मबळावर विश्वास ठेवा, स्वतःने घेतलेल्या कष्टावर विश्वास ठेवा. जो रिझल्ट आहे तो तुम्ही, मी, आपण कोणीच सुद्धा ठरवू शकत नाही. तो त्याचं कार्य ते त्याला करू द्या. तुम्ही तुमचं कार्य करा, तुमचं 1000% द्या, तुमचं 1000% देऊन अभ्यास करा. रिझल्टची चिंता कोणी सुद्धा करू नका. जे तुमच्या भाग्यात आहे, जे तुमच्या नशिबात आहे, जे तुमच्या कष्टात आहे, ती गोष्ट तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा मुलांनो. जरी तुम्हाला CET मध्ये पुढे जाऊन बाय चान्स
कमी पर्सेंटाईल मिळाले तरी खचू नका, त्याच ताकदीने उभं राहा मुलांनो, कारण की एक मार्ग खराब झाला तर दुसरा नवीन मार्ग आपल्याला उपलब्ध असतो आणि त्या मार्गाने जात असताना आपल्याला त्या पूर्वीच्या मार्गापेक्षा जास्तीत जास्त मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वरचा देव देत असतो. त्याच्यामुळे मी अजून पण सांगणार आहे की मुलांना जर का कठीण गेला असणार MST-CETचा पेपर तर खचू नका, डगमगू नका, तुमचे सर सदैव तुमच्या सोबत आहे. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लीज 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 अभ्यास पण करा. ठीक आहे, सेमी कंडक्टर झालं, करंट इलेक्ट्रिसिटी झालं, इलेक्ट्रोस्टॅटिकवरचे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन झालं, डायमेन्शन झालं, कायनेटिक एनर्जी झालं, पोटेन्शियल एनर्जी झालं, या सर्व टॉपिक्सवर बेस्ड आपल्याला फॉर्म्युलेज MST-CETच्या फिजिक्सच्या या शिफ्टला बघायला मिळाले. नेक्स्ट बायोलॉजी. मुलांना बायोलॉजीमध्ये मी प्रत्येक शिफ्टला मुलांना सांगतोय की अरे जेनेटिक्स करून जा, जेनेटिक्स करून द्या. अरे एवढा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे की प्रत्येक बायोलॉजीच्या पेपरामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये याचा मेजर पोर्शन आपल्याला विचारताना दिसत आहे. रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर ॲनिमल्सचं देखील आपल्याला या शिफ्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज बघायला मिळालं. अरे जे सांगतो तेच येतंय. एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशनचं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज बघायला मिळालं. त्याच्यानंतर ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ नावाचा चॅप्टर आहे, त्याचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज बघायला मिळालं. मुलांनो 70 ते 80% क्वेश्चन जे आहे ते आपण जे सांगतोय त्याच्यावरच बेस्ड देत आहे. याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठली सुद्धा राहू शकत नाही. सर्व प्रत्येक विद्यार्थी फोन करून सारखं सांगत असतो, सर ती इम्पॉर्टंट शीट आहे ना ती करून गेलो होतो सर, फार मोठ्या प्रमाणात बेनिफिट झाला. बस संपलं माझं कर्तव्य, संपले माझे सर्व कष्ट, मोर दॅन इनफ. कष्टां जे मला थकलेला असतो ना मी की हे सर्व करून करून, तो सर्व थकवा दूर होण्यासाठी तेवढाच माझ्यासाठी आनंद मोठा असतो. मोठा म्हणजे जगातला सर्वात मोठा आनंद. ठीक आहे, आता चला मी तुम्हाला प्रत्येक पेपर ॲनालिसिस वगैरे सांगितलं मुलांनो, पेपर ॲनालिसिस सांगितलं, सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता मी एवढंच सांगणार आहे, पटकन जायचं आहे टेलिग्रामवर जॉईन होऊन जा. त्याच्यानंतर तिथं मॉक टेस्ट आहे 5, त्यांच्या प्रिंट काढा आणि त्यांची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, 5 मॉक टेस्टची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट शीट दिली ती पण डाउनलोड करून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांनो, आता इम्पॉर्टंट शीट दिली आणि त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला बुक दिले मॅथ्ससाठी आणि केमिस्ट्रीसाठी, ती देखील तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावरून आपली रिव्हिजन करू शकता. एवढंच सांगणार आहे, व्यवस्थित अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या आत्मबळावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण जग जिंकण्याची आपल्यामध्ये क्षमता असते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढे जात राहा. हा व्हिडिओ जो आहे मला माहिती नाही तुम्ही काय करणार काय नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी तुमची आहे. प्रत्येक ग्रुपपर्यंत शेअर करा मुलांनो. मी खरंच सांगतो, येणाऱ्या काळामध्ये असं कंटेंट घेऊन येणार की पूर्ण यूट्यूबला आपण हलवून ठेवणार की मराठी भाषेमध्ये देखील एक शिक्षक फार मोठं कार्य करू शकतो आणि ते आपण दाखवून देऊ मुलांनो. आपण सर्व मिळून काय करूया, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवूया आणि आपण आपले कर्तव्याशी निष्ठा बाळगूया. आणि इथं मुलांना आपण थांबूया. सर्वांनी आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, अभ्यास करत राहा, MST-CETमध्ये फोडत राहा आणि त्यासोबत जीवनात पण फोडत राहा. आणि सर्वांना माझ्या हृदयापासून, माझ्या हृदयाच्या आतल्या 4 कप्प्यांपासून सर्वांना बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक.